नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत पण होळी स्पेशल झणझणीत अशी कटाची आमटी आणि तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत पुरणपोळी पाहणार आहोत. तर पुरण बनवत असताना काय होतं, पुरण यंत्रामध्ये किंवा चाळणीमध्ये पुरण वाटत असताना असा हात खूप दुखला जातो. तर इथे मी सर्वात सोपी आणि नवीन पद्धत सांगितलेली आहे. अगदी 10 मिनिटात आपलं मऊसूत पुरण बनवून तयार होतं आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता पुरण किती आतमध्ये आपण भरलेलं आहे आणि पोळी आपली छान अशी काटोकाट टंब फुगलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाणात पाहिलं तर ही 1/2 किलो हरभरा डाळ आहे आणि ही घरच्या हरभऱ्यापासून बनवलेली डाळ आहे, त्यामुळे थोडीशी अशी शाईन कमी आहे. आणि आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्यानं छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्हाला डाळ कमी शिजवायची असेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ शिजवून घेऊ शकता. आणि हे छान अशी चोळून धुवायची आपल्याला डाळ. आणि डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता 1 वाटी डाळीसाठी आपल्याला 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे. इथे मी कटाची आमटी बनवणार आहे, त्यामुळे 1 वाटी पाणी जास्त घेतलेलं आहे. तुम्हाला बनवायची नसेल तर तुम्ही 3 वाट्या पाणी घेऊ शकता. पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता वरून 1/2 चमचा हळद टाकायची आहे, त्यामुळे कलर खूप छान येतो आपल्या पुरणाला. 1 चमचा तेल, त्यामुळे कुकरमधून असं शिजत असताना उतू जात नाही, पाणी बाहेर येत नाही. आणि आता मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुमच्या कुकरनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. 5 शिट्ट्यामध्ये छान अशी आपली डाळ मऊसूत शिजली जाते. आणि डाळ शिजत आहे तोपर्यंत आता आपण कणिक मळून घेऊयात. तर 1 कप मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. बारीक चाळणीनं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. अर्धा कप मैदा घेतलेला आहे, त्यामुळे कणिक आपली छान अशी मऊसूत बनवून तयार होते आणि पोळी लाटत असताना पोळी आपली अजिबात फुटत नाही. आणि आता वरून चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आता कणिक मळून घेऊयात. तर आता सुरुवातीला आपल्याला पाणी असं जास्त टाकायचं नाही. जर असं जास्त पाणी टाकून कणिक मळली तर काय होतं, नंतर कणिक आपली जास्त अशी भिजाक बनली जाते आणि जास्त अशी मऊ बनली जाते आणि पोळी आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही. तर असं थोडं पाणी टाकून आपल्याला सुरुवातीला कणिक अशी घट्टसर मळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला वरून असं पाण्याचा हात घेऊन कणिक अशी मऊ करून घ्यायची आहे. तर हे पहा, छान अशी कणिक मी मऊ करून घेतलेली आहे. आपण इथे मैदा घातल्यामुळे आपल्याला जास्त अशी चुरायची गरज पडत नाही. तर आता छान अशी एकजीव करून घेऊयात. तर हाताला थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता कणिक अशी एकजीव करून घेऊयात आणि 15 ते 20 मिनटं आता भिजत ठेवून द्यायची आहे. झाकण ठेवूयात आणि आता आपण डाळ शिजली का नाही ते पाहूयात. तर आता कुकर थंड करून घेतलेला आहे. 5 शिट्ट्यामध्ये छान अशी आपली डाळ शिजून तयार होते. हे पहा, डाळीनुसार शिट्ट्या कमी जास्तही होऊ शकतात. तर आता ही डाळ आपण पुरणाच्या चाळणीमध्ये अशी काढून घ्यायची आहे येळवणी. हे पहा, आणि आता 10 मिनटं अशीच आपल्याला डाळ ठेवून द्यायची आहे. त्यामुळे पाणी पूर्णपणे असं नितळलं जातं आणि अशी डाळ आपल्याला पसरवून घ्यायची आहे. आणि हे पहा, तुम्हाला येळवणी धावते, याचीच आपल्याला आता कटाची आमटी करून घ्यायची आहे. डाळीतलं पाणी पूर्णपणे असं नितळत आहे तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठी वाटण तयार करून घेऊया. तर थोडीशी कोथिंबीर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे मी असं तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलेले आहेत. आलं आणि थोडंसं खोबरंही किसून भाजून घेतलेलं आहे. वाटणाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता साहित्य इथे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायची आहे. सुरुवातीला असं फिरवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी टाकून छान अशी बारीक पेस्ट तयार होते. हे पहा, आणि आता कढईमध्ये थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे. तर 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्तही तुम्ही करू शकता. आणि आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता. आणि छान असं तडतडलं की भरपूर कोथिंबीर अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे ती तेलामध्ये टाकून घेऊयात. छान असा तेलामध्ये फ्लेवर उतरतो, आमटीला चवही खूप छान येते. आणि आता गॅस बारीक करायचा आहे. कोरडे मसाले टाकून घेऊयात. तर 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल. आणि 1 मोठा चमचा घरगुती काळं तिखट, तुम्ही साठवणुकीचा कोणताही मसाला टाकू शकता. 1 चमचा धन पावडर, 1/2 चमचा हळद. हे मसाले आपल्याला
30 ते 40 सेकंद असं बारीक गॅसवर परतून घ्यायचे आहेत. लगेचच आपल्याला आता बारीक करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पहा, थोडंसं अलगद हाताने टाकायचं आहे. आणि आता हे वाटण आपल्याला छान असं कढीने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपण सर्व साहित्य छान असं भाजून घेतल्यामुळे वेळ जास्त लागणार नाही. आणि आता वरून थोडीशी अंबारी चटणी टाकत आहे, त्यामुळे कट खूप छान येतो आपल्या आमटीला. आणि हे पाहता, छान असं मिक्स करत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही वाटणही पाहू शकता क्वांटिटी किती कमी झालेली आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता किती चेंज झालेला आहे. छान असं कढीने तेल सुटू लागलेलं आहे वाटणाला आपल्या. वाटण आपण जेवढं जास्त असं तेलामध्ये व्यवस्थित परतेल तेवढंच आपली आमटी चविष्ट बनली जाते. 2 चमचे शिजवून घेतलेली हरभरा डाळ टाकून मिक्स करून वरून इळवणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता इळवणीची आमटी किती पातळ किंवा अशी दाटसर हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि आता चवीनुसार या स्टेजला मीठ टाकायचं आहे. तर इथे मी वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं, ते मीठ पुरेसं आहे. आणि बारीक गॅसवर आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. हे पहा. आणि आता वरून इथे मी 1 मोठा चमचा किचन किंग मसाला टाकून घेत आहे. तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा मसाला टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल, पण आमटीला सुवास खूप छान येतो. आणि 5 मिनटं अशी बारीक गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे. आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. आता गॅस बंद करायचा आहे. तर तयार आहे आपली झणझणीत अशी कटाची आमटी. तर आता आपण पुरण करून घेऊयात. तर पुरण बनवायची सर्वात सोपी पद्धत तुम्हाला सांगते. तुम्ही मिक्सरमध्ये असं पुरण खूप वेळा बनवलं असेल, पण पुरण आपलं जास्त असं मऊसूद बनलं जात नाही. तर आपण काय करतो, मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त डाळ अशी बारीक करून घेतो. तर या अगोदर मी असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त डाळ वाटून घेतलेली होती. तर डाळ आपली अशी व्यवस्थित बारीक वाटली जात नाही. तर काय करायचं, 1 वाटी डाळीसाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही गुळही घेऊ शकता. गुळ बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडाफार असा कचरा वगैरे असू शकतो, तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि आता अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाटी साखर मिक्स करून आपल्याला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. साखरेमुळे छान असं मॉइश्चर निर्माण होतं आणि डाळ आपली छान अशी बारीक वाटली जाते. तर आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुरण बनवायचं आहे तर त्या पॅनमध्ये मी आता काढून घेत आहे. तर हे पहा, तुम्हाला दाखवते पुरण आपलं किती छान असं मऊसूत बारीक झालेलं आहे. आता आपण काढून घेऊयात. हे पहा, डाळ आपली किती छान अशी फ्लफी बनलेली आहे आणि तुम्ही कलरही पाहू शकता. अगदी मऊसूत आपलं पुरण बनवून तयार होतं. 5 मिनटाच्या आत आपण मिक्सरमध्ये डाळ अशी बारीक करून घेतलेली आहे. आपण पुरणाच्या चाळणीमध्ये किंवा असं पुरण यंत्रामध्ये वाटत असताना वेळ खूप जास्त जातो आणि पसाराही खूप होतो आणि डाळ जास्त असेल तर असं हातही जास्त दुखला जातो. तर आता काढून घेऊयात आणि उरलेली डाळ आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये याच पद्धतीने अशी वाटून घेतलेली आहे. काढून घेऊयात. हे पहा, या भांड्यामध्ये साखर थोडी जास्त होती त्यामुळे पुरण थोडंसं असं पातळ बनलेलं आहे. आणि आता मिक्स करून घेऊयात. हे पहा, तुम्हाला जळूनही दावते. पॅन आता आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचा आहे आणि गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. गॅस कुठेही आपल्याला वाढवायचा नाही, नाहीतर काय होतं, डाळ अशी आपली खाली चिटकली जाते आणि पुरणाला असा करपट वास लागतो. तर हे पहा, छान असं मिडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. पुरण आपलं लगेचच घट्टसर होतं. हे पहा, अगदी 5 ते 7 मिनटाच्या आत आपलं पुरण घट्टसर झालेलं आहे. वरून 1 चमचा वेलची पूड टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बडीशेप आणि सुंठाची पावडरही ॲड करू शकता किंवा थोडंसं असं जायफळी यामध्ये ॲड करू शकता. आता आपलं पुरण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर हे पहा, स्पॅच्युला आपल्याला असा उभा करायचा आहे आणि हा स्पॅच्युला खाली नाही पडला की समजायचं आपलं पुरण पोळी लाटण्यासाठी बनवून तयार आहे. आणि आता हे पहा, गॅस बंद करून मिक्स करून घेऊयात आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून थंड करून घ्यायचं आहे. तर हे पहा, आता आपली कणिक भिजली की नाही ते पाहूयात. तर तुम्हाला दाखवते, बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे एका, आणि कणिक ही आपली छान भिजलेली आहे. तर थोडंसं पीठ घेतलेलं आहे ते मी गव्हाचं लाटण्यासाठी. आणि आता ही कणिक आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. तर इथे आपण मैदा घातल्यामुळं कणिक आपल्याला अशी जास्त चुरायची गरज पडत नाही. आणि तुम्ही पाहू शकता कणिक आपली किती अशी लवचिक बनलेली आहे, त्यामुळेच आपली पोळी छान अशी मऊसूत बनली जाते. तर हे पहा, जोर देऊन अशी आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक. हे पहा, तुम्ही अशी छान चेचूनही घेऊ शकता कणिक खलबत्त्याने, छान अशी मऊ होते.
पण गरज पडत नाही. तर आपण छान अशी कणिक भिजवून घेतलेली आहे. तुम्ही जवळूनही पाहू शकता मऊसूत बनलेली आहे. तर आता आपण याचे गोळे करून घेऊ. चपाती लाटत असताना आपण जेवढा उंडा घेतो त्यापेक्षा थोडा लहान आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. आणि आता त्यामध्ये आपण पुरण भरायचं आहे. तर इथे पुरण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे पहा, इथे मी थोडंसं हाताला तेल लावून 3 ते 4 गोळे एकदम करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे पहा, त्यामुळे लगेचच आपल्याला पुरण भरता येतं, उंडा तयार करता येतो. आणि हे पहा, छान अशी गोल पारी करून घ्यायची आहे. वरून थोडीशी पातळ आणि खाली आपल्याला अशी जाडसर करायची आहे. मोदकामध्ये आपण कसं सारण भरतो सेम तसं भरायचं आहे अलगद हाताने. हे पहा, सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं आहे. त्यामुळे पोळी आपली छान अशी सर्व बाजूनी टंब फुगली जाते आणि पुरणही सर्व बाजूने असं व्यवस्थित पसरलं जातं. तर हे पहा, आता वरली थोडी जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे आणि अशी पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हाताने थोडंसं असं पसरवून घ्यायची आहे. हे पहा, उंडा असा पसरवून घ्यायचा आहे. आणि लाटत असताना ते तुम्ही जर पोळ्या जास्त लाटायच्या असतील तर तुम्ही असं पळपोटाला सुती कापडही बांधून घेऊ शकता. तरी ते मी असं जास्त पोळ्या लाटणार नाही आहे, 5 ते 6 पोळ्या लाटणार आहे. तर उरलेलं पुरण मी असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 4 ते 5 दिवस पुरण छान असं फ्रीजमध्ये टिकलं जातं. तुम्ही ताजी पोळी करूनही खाऊ शकता. तर हे पहा, पोळी छान अशी आपण लाटून घेतलेली आहे. आणि दुसरी पोळी तुम्हाला लाटून दावते. तर त्याच पद्धतीने आपल्याला पुरण भरून असं अलगद हाताने पोळी लाटायची आहे. जोर द्यायचा नाही, नाहीतर काय होतं, पुरण बाहेर येतं आणि पोळी आपली फुटली जाते. हे पहा, छान अशी उजवीकडून डावीकडे आपल्याला अशी गोल आकारमध्ये पोळी फिरवून घ्यायची आहे. तर हे पहा, आता आपण पोळी लाटलेली आहे. तर आता भाजून घेऊ आता आपण. तर तवा गरम करायला ठेवलेला होता. तर आता वरून आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे सुरुवातीला. आणि आता पोळी टाकून घेऊयात. तर तुम्ही तूपही लावून घेऊ शकता पोळीला. तर हे पहा, गॅस आपल्याला जास्त असा फुल ठेवायचा नाही किंवा जास्त असा बारीकही करायचा नाही. फुल गॅसवर अशी जास्त करपली जाते आणि कच्ची राहते आणि बारीक गॅसवर पोळी आपली जास्त अशी कडक बनली जाते. तर हे पहा, मिडियम गॅसवर आपल्याला अशी पोळी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पोळी आपली किती काठोकाठ टंब फुगलेली आहे. आणि आता वरून तेल लावून घ्यायचं आहे. तूप लावलं तर पोळी अजून आपली खायला चविष्ट लागते. तर हे पहा, तर दोन्ही बाजूने आपल्याला अशी खरपूस कलर येईपर्यंत पोळी भाजून घ्यायची आहे. हे पहा, आणि पोळी टंब फुगली की कुठून तरी थोडीशी वाफ जाते आणि पोळी फुटली जाते. तर हे पहा, पाहू शकता तुम्ही. तर आता ही पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर जाळीचं एखादं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही पोळी काढू शकता किंवा पुरणाच्या चाळणीमध्ये काढायची आहे. त्यामुळे पूर्णपणे वाफ जाते आणि पोळी आपली जास्त अशी भिजाक बनत नाही. दुसरी पोळी आपण टाकून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी टंब फुगलेली आहे. दुसरी पोळी टाकत असताना तव्यामध्ये तेल टाकायची गरज पडत नाही, अजिबात चिटकत नाही खाली. आणि आता दोन्ही बाजूने आपण असं तेल लावून खरपूस भाजून घ्यायची आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला आता सर्व पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. छान अशा सर्व पोळ्या काठोकाठ टंब फुगलेल्या आहेत. तर आता आपण भाजून घेतलेल्या आहेत, थंड करून काढून घेतलेल्या आहेत. तर हे पहा, तयार आहे आपली झणझणीत अशी कटाची आमटी आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी. तर या होळीला या पद्धतीने मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तुम्ही नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. तसेच व्ह्यूवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.